ठरलं तर मागच्या येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की ते महिपतने प्रियाला बोलावलेलं असतं. महिपत प्रियाला सांगतो की आता प्रतिमाला ठेवणे आपल्यासाठी रिस्की आहे, कारण की प्रियाने महिपतला सांगितलं असतं की आता ती हळूहळू बोलायला लागत आहे. जर तिला थोडं तरी भूतकाळ आठवला तर ती हळूहळू सत्य सगळं सांगायला लागणार आहे आणि तिला मारायच्या नादात ती नागराजला पण ओळखू शकते. तेव्हा महिपत प्रियाला बोलतो, तुझ्या मूर्खतेमुळे तिची एवढी प्रगती झाली आहे आणि तिची प्रगती होण्यामागे तुझा मोठा हात आहे आणि तू अर्जुनच्या मागे नसती तर तिची प्रगती एवढी झाली नसती. तेव्हा महिपत तिला सांगतो, तू एवढं कर, नागराज तिथे येऊ शकतो पण मी येऊ शकत नाही. आपल्याला प्रतिमाचा कार्यक्रम करायचा आणि यावेळी आपल्याला कोणतीही चूक नको, त्यामुळे आता आपल्याला प्रतिमाला जिवंत ठेवणे आपल्याला आता परवडणार नाही आणि कोणतीही चूक मला तुमच्याकडनं अपेक्षित नाहीये. आणि या प्रकारे महिपत मोठा निर्णय घेतो की प्रिया आणि नागराज या दोघांच्या साथीने प्रतिमाचा पूर्ण कार्यक्रम पूर्ण करायचा. तेव्हा प्रिया बोलते, नागराज असं काय करणार? तेव्हा महिपत बोलतो, तुम्ही दोघं काय ठरवायचं ते करायचं. तिला गोळ्या द्यायच्या, गोळ्या देऊन मारून टाकायचं की काय करायचं हे निर्णय तुमचा दोघांचा आहे. आणि या प्रकारे दोघांवर मोठा निर्णय सोडून प्रियाला तिकडे जायला सांगतो. इथे सायली प्रतिमाला हळूहळू बोलायला शिकवत असते. इथे महिपत नागराजला सांगतो, तू तिकडे जा आणि काय पण करून आपल्याला प्रतिमाचा खेळ संपवायचा आहे आणि प्रतिमाचा खेळ संपव, पण यामध्ये प्रियाला पण अडकव. आणि इथे महिपत उलटा गेम खेळतो आणि नागराजला सांगतो, तू प्रियाने प्रतिमाला मारले असे सिद्ध कर आणि प्रिया ही तन्वी नाही हे सगळ्यांसमोर तू आणायचं आहे. आणि तू नागराज असं सिद्ध करायचं की प्रिया इथे प्रॉपर्टीसाठी आली आहे आणि तू सगळ्यामध्ये तिला रंगेहात पकडलं आहे असं सर्वांसमोर सिद्ध करायचं आहे. इथे प्रिया मनातल्या मनात बोलते की आपला आणि नागराजचा प्रतिमाला मारण्याचा प्लॅन आजच्या आज पूर्ण झाला पाहिजे. जरी सायली प्रतिमाला शिकवत राहिली तर माझं काय खरं नाही आहे आणि इथे प्रतिमाला संपवणं ही माझी गरज आहे. प्रिया आता पेटून उठते. ती प्रतिमाच्या रूममध्ये जाते आणि सायलीला बोलते, तू आता इथून निघून जा, मी काय ते बघते. प्रतिमाला गोळ्या द्यायची. तेव्हा सायली बोलते, प्रिया तू अशी का करते? तेव्हा प्रिया बोलते, मी माझ्या आईला गोळ्या देईन नाही तर नाही देईन. तेव्हा प्रिया आता प्रतिमाला औषध द्यायला लागते, पण प्रतिमाला तिच्या हातून औषधं घ्यायची नसतात. तेव्हा सायली प्रियाला बाजूला करते आणि बोलते, मी तुझे हे हट्ट तू काही करून प्रतिमाला जबरदस्ती औषध देऊ शकत नाही. इथे बघितलं तर प्रियाने प्रतिमाला त्या गोळ्या मारण्यासाठी दिलेल्या असतात. तेव्हा प्रिया प्रतिमाला बोलते, तुला सायलीच्या हातून गोळ्या घ्यायच्या असतात, मी तुला सायलीच्या हातून गोळ्या देते. तेव्हा प्रियाचा असा प्लॅन असतो, सायलीकडून प्रतिमाला औषध द्यायचं आणि प्रतिमाला काय झालं तर तिची जबाबदार सायली असणार असा विचार करत प्रियाने मोठा डाव रचलेला असतो. इथे प्रतिमा सायलीला सांगते, काही करून मला ह्या गोळ्या घ्यायच्या नाही आहेत. सायली बोलते, तुम्हाला ह्या गोळ्या घ्यायच्या नाहीत तर ह्या उद्या घेऊया. जर तुम्हाला या गोळ्या घ्यायच्या नसतील तर तुम्हाला दुसऱ्या गोळ्या देऊया. आणि इथे सायली आपल्याला जे काय करता येते ते इथे बाहेर प्रतिमा चिडते आणि बोलते, या बावट मुलीने हिला काय गोळ्या घेऊ दिल्या नाही, पण आज काय नाही उद्या प्रतिमा गोळ्या घेईल आणि जर हिने उद्या गोळ्या दिल्या तर माझं काम पूर्ण होईल आणि सायलीचं पितळ उघडं पडेल. पण नियतीच्या मनात काही वेगळंच असतं. इथे नागराजला प्रिया बोलवून घेते आणि प्रिया नागराजला सांगते, काय पण करून आजच्या आज प्रतिमाला आज तिचा खेळ संपवायचा आहे आणि ऍक्च्युली त्या सगळ्या गोळ्या मी सायलीकडे दिल्या आहे आणि प्रतिमाने त्या गोळ्या घेतल्या आणि काय झालं तर ब्लेम सायलीवर येणार आहे. पण हे काम करायचं का सायली याच्यात अडकेल असं तुम्ही काम करायचं आहे आणि हे सगळं सगळ्यांसमोर आणायचं. हे सगळं पाठवून प्रतिमा ऐकत असते आणि ते प्रतिमा सायलीला बोलवते. तेव्हा सायली प्रियाला जाऊन बोलते, तू ज्या काल गोळ्या देत होतीस तेव्हा मला तुझ्यावर संशय आला होता. तेव्हा प्रिया बोलते, तू काय करणार आहेस? तेव्हा सायली बोलते, तुझं भांडा आता प्रतिमा आत्याच फोडणार आहे. तेव्हा तिथे प्रिया गडबडते आणि सायलीला बोलते, खोटे नाटे तू आळ माझ्यावर करू नको. सायली सांगते, मी तुझ्यावर खोटे आळ का करू, आता प्रतिमाच काय ते सांगेल. आता प्रियाला समजते की प्रतिमाने काय ऐकलं काय नाही, आता तिलाच काय समजत नसतं आणि यावरती प्रिया चांगली साधारलेली असते आणि सायली म्हणते, आता सायली प्रियाला बोलते, आता तुला सगळ्यांसमोर उभं करते आणि ते सगळ्यांसमोर प्रतिमा प्रियाच्या थोबाळ्यात देतो. तिथे रविराज असतात, ते सांगतात, तू काय ऐकलंस? तेव्हा प्रतिमा सांगते, या माणसाने म्हणजेच नागराजने आणि माझ्या अपघातामध्ये ह्याचा काहीतरी संबंध आहे आणि ही प्रिया ह्याच्याशी काहीतरी बोलत होती की माझ्या आणि औषधं बदलण्याबद्दल आणि सायलीलाच काय तिने वेगळ्या गोळ्या दिल्या आहेत आणि सायलीला या सगळ्या प्रकरणात तिला अडकवायचं असतं. आता सगळे प्रतिमाच्या बोलण्यावर विश्वास ठेवून प्रिया आणि नागराजच्या कारस्थानाचा शोध घेऊ शकतात का, हे आता येणाऱ्या भागामध्येच कळेल.